Hello, this is the My Artifact episode number 564. आजची तारीख आहे 19 सप्टेंबर 2016. आता वाजले करीब रात्रीचे 9 वाजले आहे. वेल देन, आज मी एका हप्ता अगोदर मी कुठे होतो? मी होतो वर्धेला होतो. सोमवारी नाही, ड्युटी करून होतो या. तेव्हा मी विचार केला होता की वायफाय आणि लॅपटॉप घ्यायचा म्हणून. आणि बट ते कधी असं वाटलं नव्हतं का ते मला एकदम पुढल्याच हप्त्यात भेटन म्हणून. पण मला कसं एकदम हे तर होतं, विश्वास होता का मला ते भेटन लॅपटॉपचा या. बट वायफायचं बद्दल थोडंसं कमी जास्त होतं. मी प्रॉपरली डिसिजन पण नाही घेतलं होतं का घेऊ का नाही घेऊ. घेतलं तर मी डिस्टर्ब होईन का नाही होईन, आय डोंट नो. एक प्रकारे गिल्टमध्ये आलो होतो. मला कळून नाही राहिलं होतं, गिल्ट नाही म्हणजे एक प्रकारे डिसिजन घेण्याच्या लायक नव्हतो मी. मी कोणत्या निर्णयावर आलो नव्हतो. बट अचानकसा एक पॉझिटिव्ह पॉईंट दिसला मला की आमच्या घराच्या साईडला जे लोक राहतात त्यांच्याकडे प्रायव्हेट इंटरनेट आहे. तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला मी आणि वायफायचा केला. विदिन 2 days वायफाय लावल्यानंतर मला लॅपटॉप पण भेटला. आणि ज्याप्रमाणे विचार केला होता ना, बिलकुल सेम. वायफाय, इंटरनेट, लॅपटॉप, एक चांगलं घर, नो वन हॅज टू से, कोणी मनाला बोलायला नाही, खुद की चलो, बस. आता सगळंच आहे. आता का पाहिजे? वेल, माझी डेस्टिनी बहुत मोठी आहे. वेल, हे एक प्रकारे ॲसेसरीज आहे जे मला पाहिजे होत्या, जेणेकरून मला चांगलं फील होते, गुड फील. बट ॲक्च्युली मला माझ्या डेस्टिनी आहे ते मला पाहिजे. डेस्टिनी म्हणजे काय? म्हणजे असं प्लेस जिथे मला काम करण्यात मजा येईल, जिथे मला पैसे कमवण्यात मजा येईल. आणि ते काम फिल्म मेकिंग आहे माझं. आणि हे माझी डेस्टिनी आहे. ज्याप्रमाणे मी अट्रॅक्शनचा लॉ वापरून राहिलो आहे माझ्या लाईफमध्ये, आणि मी एक ॲसेसरीज घेऊन राहिलो आहे, आणि सगळ्या गोष्टी मी माझ्या डेस्टिनीजवळ जाऊन राहिलो आहे. एक स्टेप. एक प्रकारे हे आहे का आपल्याला मेहनत पण करून राहिलो आहे आपण, प्लस त्या मेहनतीचं फळ भेटून राहिलं आहे. आणि समोर याच्यापेक्षा मोठं फळ आहे. आणि या मोठ्या फळासाठी आपल्याला मेहनत पण मोठी करावी लागेल. इवन फळ भेटल्यानंतरही आपल्याला मेहनत कंटिन्यू सुरू ठेवावं लागेल या. आणि या मेहनतीसाठी मी ऑलवेज रेडी आहे. कारण हे मेहनत करण्यासाठी मला बहुत मजा येईल, बहुत जास्त बहुत. कारण एक प्रकारे सिच्युएशन राहते का, एक प्रकारे प्रत्येकजण आपापल्या लाईफमध्ये काही ना काहीतरी काम डिसाईड करून ठेवतात की मला माझ्या लाईफमध्ये हे करायचं आहे, ते करायचं आहे, ॲज अ इंजिनियर बनायचं आहे, किंवा एक नॉर्मल लाईफ पाहिजे, वगैरे स्टफ लाईक दॅट. मी पण माझ्या लाईफमध्ये काही ना काही डिसाईड केलं आहे. माझ्या लाईफमध्ये फिल्म मेकिंग डिसाईड केले आहे. चांगल्या फिल्म बनवायच्या आहे. फिल्म बनवून मला एक स्टेप हॉलिवूडमध्ये जायचं आहे. तिथे पण फिल्म बनवायची आहे. एक स्वतःची आयडेंटिटी क्रिएट करायची आहे. त्या फिल्ममुळे जो पैसा भेटणार आहे त्याच्या मागे मी नाही आहे. वेल, मी एक्सपेक्ट करीन का मला पैसा भेटले पाहिजे. बट सर्वात मोठं व्हॅल्युबल आहे माझ्यासाठी का ते फिल्म बनवल्यानंतर ते मी पाहीन, आणि जे मी बनवलं आतापर्यंत जेवढी मेहनत केली त्या मेहनतीचं फळ, ते 3 घंटेची मूवी, ते 2-2.5 घंट्याची मूवी, हे माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट थिंग्स राहील. हे 2-2.5 घंटे रेप्रेझेंट करण का मी माझी थिंकिंग काय आहे, मी कशा प्रकारे काम केलं, आणि या काम केलेलं कोणाला आवडलं, कोणाला नाही आवडलं, या
ह्या साऱ्या गोष्टी जाणून घेणं, ह्या साऱ्या गोष्टी क्रिएट करणं. सो म्हणजे प्रत्येकजण अशा प्रकारे डेस्टिनी नाही पाहत. कोणी जर वेगळ्या प्रकारची डेस्टिनी पाहते, कोणी डॉक्टर, इंजिनियर. मी ॲज अ फिल्म मेकर, फिल्म मेकर एक प्रकारे जॉब आहे. हा कसा ड्रीम जॉब नाही. ड्रीम जॉब म्हणजे खूप सारा पैसा भेटून राहिला आहे आणि मेहनत काहीच नाही. ऑफकोर्स नॉट. मी मेहनत करून राहिलो आहे, पैसा भेटून राहिला आहे, सोबत त्याच्यासोबत जे फेम आहे ते पण भेटून राहिलं आहे. ते एक प्रकारे मी पण त्यासाठी खूप मेहनत करून राहिलो आहे ना. माझं पण काही ना काही पॉईंट आहे ना. मी काही फेमसाठी वगैरे अशा काही गोष्टी करून नाही राहिलो. ऑफकोर्स म्हणजे मी एक प्रकारे एक्सपेक्ट करेन या साऱ्या गोष्टी, बट एकदम सीधा एकदम डेस्टिनी ॲज अ फेम गेट करायची आहे हे नाही. मला फिल्म बनवायची आहे. म्हणून मी ऑलवेज म्हणतो का मला बायनरी कोड बनवायचे आहे, मला फिल्म मेकर बनायचं आहे, ना की ॲक्टर. किंवा ॲक्टर बनल्यानंतर मग जो काही फेम भेटेन तो. नो नो नो, दॅट इज नॉट. मी एक्सपेक्ट करीन ॲज अ रोहनचं कॅरेक्टर मी प्ले करण्यासाठी मी सजेस्ट करीन त्यांना, कारण ह्या कॅरेक्टर मी बहुत चांगले स्टडी केले आहे. माझा एक मित्र होता विशाल जारोंडे, आहे होता नाही, आहे जिवंत आहे, मेला नाही अजूनपर्यंत आहे. हा बिलकुल रोहनचाच डुप्लिकेट आहे एक प्रकारे. रोहन कसा आहे त्याचा, तो स्मार्ट आहे, तो विचार करतो, एकदम डीपली विचार नाही करत. तो डोक्याने विचार करतो आणि बरोबर प्रॉपरली डिसिजन घेतो. तो प्रत्येक गोष्टी चांगल्याने विचार करतो. आणि हेच एक क्वालिटी या रोहनला एक प्रकारे ब्युटी देते. तर विशाल पण एक प्रकारे अशाच प्रकारचा बंदा आहे. तो पण एक प्रकारे स्मार्ट आहे. तो पण अशाच प्रकारचा स्मार्टनेसपणे दाखवतो. तर काय, मी त्याच्यासोबत खूप जास्त वेळ हँगआउट केला आहे. आणि मला माहिती आहे का स्मार्ट पीपल कशा प्रकारे राहतात, कशा प्रकारे बोलतात, किंवा त्यांची चालीरीती काय असते, किंवा ते प्रत्येक ॲक्शनमध्ये काही ना काहीतरी असते बिहाइंड स्टोरी, आणि ते बिहाइंड स्टोरी त्यालाच माहीत असते. सो इट इज इम्पॉर्टंट. सो काय की त्यामुळे मला वाटते का मी रोहनचं कॅरेक्टर चांगलं समजू शकतो. सो मी स्वतःला सजेस्ट करेन. वेल, हे झालं डेस्टिनीबद्दल. मला हे करायचं आहे, ते करायचं आहे. मी ऑलरेडी एव्हरी 45 एपिसोडमध्ये हेच एक्सप्लेन करतो का कसं करायचं आहे, का करायचं आहे, ऑल द टाईम ब्ला 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 ब्ला. डेस्टिनी इज अ बिग थिंग, राईट? बट राईट नाव तुला लॅपटॉप भेटला आहे, तुला वायफाय भेटला आहे, तुला घर भेटलं आहे, प्लस तुला जॉब पण भेटला आहे. ऑलमोस्ट एक नॉर्मल पर्सनची लाईफ याच्यावर सेटल होऊन जाते. तर तुला या साऱ्या गोष्टी भेटल्या आहेत, तर व्हॉट यू फील आफ्टर दॅट? बहुत चांगला क्वेश्चन आहे, बहुत चांगला क्वेश्चन. इट्स बीन रिअली नॉर्मल टू मी. मी जॉबवर जातो, 8 घंटे जॉब करतो, जॉब करून आल्यावर घरी येतो, लॅपटॉपची छेडीन, वायफाय छेडीन, इंटरनेटवर छेडीन, देन झोपीन, उद्या सेम डे. म्हणजे काय की ज्याप्रमाणे आपण लहानपणी स्वप्न पाहतो का माझं एक चांगलं घर असावं, चांगली गाडी असावी, हेल्दी जॉब असावा, अँड एव्हरीथिंग इज गुड, राईट? तर मला ते सगळं भेटून राहिलं ना. आता कसं एकदम बिगिनिंग स्टेपवर आहे. मी क्वार्टरवर राहतो, मी बाईक चालवतो. मला ट्रान्सपोर्टसाठी माझ्यापाशी बाईक आहे, जे की चांगलं आहे ना, बेटर आहे, ठीक आहे. मला वाटते आपण जास्त डीपमध्ये नाही जावं. जे भेटून राहिलं त्याला वेलकम म्हणून मूव ऑन व्हावं, राईट? आता कसं आहे, जॉब लागल्यावर नाही का एक प्रकारे प्रत्येक दिवस सारखा होऊन जातो. सोमवार असो का शनिवार असो, काहीच डिफरन्स नाही कळत. बट रविवारचा डिफरन्स कळते, कारण त्या दिवशी सुट्टी असते. तर काय आहे की आपल्याला हे कसं नॉर्मल वाटते. आता आपण लॅपटॉप घेतला,
त्याच्यानंतर आता आपल्याला वायफाय इंटरनेट वगैरे आहे. तर माझ्यासाठी मला एक प्रकारे नॉर्मल फील होऊन राहिलं, काही जास्त स्पेशल नाही. बट आतमध्ये थोडीशी खुशी आहे एक प्रकारे, म्हणजे थोडं सॅटिस्फाय होऊन राहिलं. बट ते जास्त इलॉबरेट नाही होऊन राहिलं. पण माझं ट्रू डेस्टिनी काय? अरे ट्रू डेस्टिनी आहे फिल्म मेकिंग. जेव्हा मी ते काम करीन आणि ते काम करण्यात जो मला मजा येईन आणि जो हॅपीनेस येईन, ती माझी डेस्टिनी आहे. कारण ते काम करण्यामध्ये मजा येते यार, ती माझी डेस्टिनी आहे. नॉट गेटिंग वायफाय और लॅपटॉप. हे एक प्रकारे ॲसेसरीज आहे, की एक प्रकारे हे आहे का आपल्याला तिथपर्यंत पोहोचवते. आता मी इंटरनेटचा वापर कशासाठी करणार आहे? फिल्म वगैरे डाउनलोड करेन, थोडे गेम वगैरे डाउनलोड करेन, ओके ऑल द टाईम. बट व्हॉट अबाउट आवर डेस्टिनी? फिल्म मेकर्स IQ यूट्यूबवर चॅनल आहे. मी त्या दिवशी व्हिडिओ बघितला आणि इट्स रिअली अमेझिंग आणि बहुत चांगला नॉलेज देते फिल्म मेकिंगबद्दल. तर मी ते व्हिडिओ बघतो आणि इट फील्स रिअली गुड आणि रिअली नॉलेजेबल वाटते. बहुत नॉलेजेबल. म्हणजे अशा प्रकारे शॉट घेतले जातात, अशा प्रकारे सीन असतात, कॅमेरा स्ट्रक्चर, कॅमेरा कोरिओग्राफर, ॲक्टर्स वगैरे, त्यांचे ग्राफिक्स, एडिटिंग कशा प्रकारे केली जाते, लायटिंग्स वगैरे कशा प्रकारे दिली जाते. हळूहळू या साऱ्या गोष्टी शिकून राहिला. मी लेवल 2वर आलो होतो, तर मी फिल्म स्कूल जॉईन करीन. बट इट वोंट बी हॅपन बिकॉज फिल्म स्कूल नागपूरमध्ये अवेलेबल नाही आहे. सो आपल्याला शिकण्याचं आहे, तर शिकण्यासाठी आपल्याला स्कूल नाही, बट शिकणं तर आहे. टीचिंग तर भेटून राहिली आणि ते टीचिंग भेटून राहिली इंटरनेटवर वास्ट कलेक्शन ऑफ नॉलेज आहे. याचा आपण थोडा चांगला उपयोग करा. आता इंटरनेटचा आपण आतापर्यंत खूप चांगला वाईट उपयोग तर केलाच आहे आणि पुढे पण चांगला वाईट उपयोग करणारच आहे. आता आपण थोडा जास्त चांगला उपयोग करू, वाईट मार्ग थोडा कमी करू. वाईट म्हणजे काय? कधी पॉर्न मूवी डाउनलोड करायचे, ठीक आहे, कर ना. रात्री एक मूवी डाउनलोड कर, आलो देन सॅटिस्फाय होऊन डिलीट मार, खतम होऊन जा. बस कहाणी तिथेच खतम. अजून कोणतं वाईट काम आहे? फेक फेसबुक अकाउंट करणार, टाईम कुठं आहे रे? स्वतःचं फेसबुक अकाउंट चेक करण्यासाठी आपल्यापाशी टाईम नाही. फेक फेसबुक अकाउंट खोलून का करायचं आहे? अदर दॅन अजून कोणतं वाईट काम करू शकतो? कोणा पुरीला शिवा देऊ शकतो? आपल्यापाशी तर नंबर पण नाही आणि नंबर असल्यावरही हिंमत नाही आहे बोलण्यासाठी. काम रिझन असेल तर मी ऑफकोर्स बोलीन. असं नको म्हणू हिंमत नाही आहे. ॲक्च्युली रिझन असेल तर मी प्राईम मिनिस्टरसोबत बोलीन, काही मॅटर नाही. काही रिझन नसताना कोणासोबत बोलणं हे पण एक प्रकारे टॅलेंट आहे बरं, आणि हे पण आपल्याला शिकावं लागेल. कारण काही रिझन नसताना कोणा लोकांसोबत बोलणं हे पण एक प्रकारे कारण असतं, एक प्रकारे टॅलेंट असतं. कारण याच्याद्वारे आपण दुसऱ्या व्यक्तीबद्दल जाणून घेऊ शकतो का तो बंदा कसा आहे आणि त्याला का पाहिजे, आणि आपण त्याला डिस्क्राईब करू शकतो. बोलण्यामुळे किंवा त्याच्याबद्दल जाणून घेण्यामुळे, त्यासोबत बोलण्यामुळे आपल्याला माहीत पडते का दुसरा व्यक्ती कसा आहे. आपण त्याच्याकडे नुसतं पाहून राहिलो आणि तर याच्यावरून काही जज नाही केलं जात. मला पण या साऱ्या गोष्टी शिकायच्या आहे, बट याची आत्ताच काही गरज नाही आहे. आत्ताच म्हणजे मला कोणती आता मुलगी वगैरे पटवायची नाही आहे. लॉट्स ऑफ थिंग्स, राईट. मुलगीवरून आठवण आलं, एक गोष्ट सांगायची राहिली. 29 मेला स्नेहा ऑफलाईन झाली होती आणि नियर अबाउट 1 तारखेला मी 20 तारखेला इथे आलो नागपूरला. 20 मेला आणि 29 मेला स्नेहा ऑफलाईन झाली. देन ती कधीच ऑनलाईन नाही आली. आजची तारीख आहे 20 सप्टेंबर. 19 सप्टेंबर 19 सप्टेंबर. कधी 3 किंवा 4 महिने होऊन राहिले आहे. आणि आता मी इंटरनेट घेतला, वायफाय घेतला आहे. तर आता माईट बी होऊ शकते. म्हणजे काय, माझ्यापाशी इंटरनेट होतं, वर्धेला लेवल 1 होतं इंटरनेट होतं माझ्यापाशी. बट मी स्नेहावर इतकं जास्त
रिॲक्ट नव्हतो होत. वाय? पण मी ती डी पी डाउनलोड करून फक्त सेव्ह करत होतो, बाकी काही नाही, काहीच नाही. वाय? कारण माझ्यापाशी नाही का अदर रिझन टू वरी अबाउट दॅट, म्हणजे लाईक इंटरनेट. काही काम नसताना आपण इंटरनेट छेडायचं. पण तेव्हा आता कसं माझ्यापाशी इंटरनेट नव्हतं या 4 महिन्याच्या पिरियडमध्ये, तर मी कसा अकेला अलोन फील करत होतो. मला कोणतरी पर्सन पाहिजे होता, तर मी एक प्रकारे स्नेहाला शोधण्याचा प्रयत्न केला, बट शी विल बी ऑफलाईन. शी वॉज ऑफलाईन, या. आणि मग काही wait what the hell is this? माझ्या अंगावर किडा चढला. हां, तर मी काहून राहिलो होतो. हां, या 2-3 महिन्यामध्ये माझ्याशी इंटरनेट होतं. मी काफी अलोन फील करत होतो, त्यामुळे मला स्नेहाची खूप जास्त गरज होती, बट शी वॉज ऑफलाईन. तर मग काहीच नाही केलं, ॲज इट इज. आता राईट ना माझ्या लाईफमध्ये इंटरनेट आला आहे, तर माईट बी स्नेहा ऑनलाईन येईन, किंवा आय डोंट नो, तिच्यासोबत काही ना काहीतरी मॅटर झालं आहे असं मला फील वाटत आहे. त्या कारण तिचे जे नंबर्स आहे, व्हॉट्सॲप अकाउंट तर तिने बंद नाही केला, डिॲक्टिवेट नाही केलं ऑफकोर्स. तिने फक्त व्हॉट्सॲप अनइन्स्टॉल केला आहे, आणि बहुतेक तिने दुसऱ्या नंबरवर तिने व्हॉट्सॲप सुरू केला आहे. आणि याचं रिझन काय असू शकते? याचं रिझन होऊ शकते बॉयफ्रेंडचं, या. कारण कोण ना कोणी तिला तरी डम्प केला आहे, आणि ती बहुत नाराज झाली, अपसेट झाली, लॉट्स ऑफ थिंग्स. आणि मग तिने सगळं डिस्ट्रॉय केलं. तिने सिम वगैरे तोडली नाही, तिने व्हॉट्सअप अनइन्स्टॉल केलं, आणि सिम बहुतेक कोणाला तरी दिला आहे, कोणता तरी पुरुष आहे. आय डोंट नो, माईट बी अ ब्रदर, या वुड बी. कारण जेव्हा मी फोन लावतो तेव्हा एक जेंटलमॅन बोलते, तर पण जाऊ दे, स्नेहाचा विषय आपण थोडा दूर ठेवावं. एक प्रकारे आपलं क्रश आहे, आणि हे ॲज इट इजच राहणार जोपर्यंत. आय डोंट नो यार, म्हणजे काय लव वगैरे अट्रॅक्शन याच्यामध्ये डोकं कामच नाही करत. कधी कधी वाटते का शी इज गुड, कधी कधी वाटते शी इज बॅड, कधी कधी वाटते शी इज अगली, कधी कधी वाटते शी इज रिअली इम्पॉर्टंट, कधी कधी वाटते का शी इज रिअली अमेझिंग, कधी कधी वाटते जाऊ दे ना यार. हे कसं आहे, जे निर्णय होतात ना, जे डिसिजन होतात जे लव रिलेटेड, ते नाही का डोक्यातून नाही होत. डोक्या या गोष्टीमध्ये एकदम फेल आहे. तो या गोष्टीने का एकदम याला देतो, जे दिल की बात है ना, वो दिल ही समजता है, असं म्हणते ना. तर जे लव रिलेटेड जे प्रॉब्लेम्स असतात, आणि हू हॅज टू लाईक यू, हू हॅजंट लाईक यू, हे इथून येतात, या हार्टमधून, दिलमधून. एक प्रकारे हा लाईक करतो, त्यामुळे आपण लाईक करतो. दिमाग काही काम नाही करत. तो म्हणते बेटा हे डिपार्टमेंट माझं नाही, हे खालचं डिपार्टमेंट आहे, हे या हृदयाचं, या हार्टचं डिपार्टमेंट आहे, याला विचार. मी लागलीच डिसॲडव्हान्टेज सांगू शकतो, या. म्हणजे काय, जे 19th सेंचुरीमध्ये जे फिल्म होतात, जो म्हणते की प्यार करना है तो दिल से करो, दिमाग से मत करो, लॉट्स ऑफ थिंग्स. मला वाटलं फिल्मी डायलॉग्स आहे, रियालिटीमध्ये काही मॅटर नाही करत. बट ॲक्च्युली पण आय एम ग्रोईंग अप, मोठा होत गेलो, म्हणजे आता मोठी यंग होत राहिलो आहे. तर एक प्रकारे का होऊन राहिलं आहे की या साऱ्या गोष्टी मला रिअलाईज होऊन राहिला आहे. व्हॉट इज लव, या फिल्मी दुनियाचा, म्हणजे एक प्रकारे म्हणजे जसं जसं मोठा होत गेलो तसं फिलिंग्स थोड्याशा एक्सपांड होऊ राहिल्या आहे. आणि एक्सपांड झाल्यावर मग कळून नाही राहिलं का what I have to do, what I doesn't have to do, right? So yeah, but माझ्यापर्यंत अशी कोणती कंडिशन अजूनपर्यंत नाही आली आहे जे की मी हार्टवरून काही डिसिजन घेऊ. या आतापर्यंत माझा दिमागच काम करून राहिला आहे, आणि या दिमागने मला आज इथपर्यंत पोहोचून दिला आहे, आणि मी समोरही माझ्या दिमागानेच काम करणार आहे. भाऊ, बायनरी कोडचं पूर्ण डिझाईन या दिमागाने केला आहे. इवन नॅशनल सिक्युरिटी,
बुक ऑफ प्रेझेंट डे, अवतार, स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर, there's लॉट्स ऑफ द थिंग्स या दिमाखाने डिस्क्राईब केलं आहे. तो व्हाय वुड आय बिलीव्ह इन हार्ट, राईट? एक छोट्याशा ऑर्गनवर कशाला हे करत? आपला आहे ना दिमाग, आहे ना एवढा मोठा, आपला करीब 10-12 ग्रॅमचा, 100-200 ग्रॅमचा वगैरे दिमाग आहे ना आपल्या भाषेत. या तो करते आणि मी त्याच्याकडेच डेव्हलप केला आहे. सो दॅट्स द थिंग. हां, मला एक गोष्ट थोडीशी हे सांगायचं राहिलं आहे. मी यंग होऊन राहिलो आहे, मोठा होऊन राहिलो आहे. याची एव्हिडन्स काय? या हां, एव्हिडन्स. वेल, समजा तर मी आताची कंडिशन आणि करीब 4 वर्ष अगोदरची कंडिशन. 4 वर्ष अगोदर म्हणजे मी जस्ट पॉलिटेक्निक जॉईन केलं आहे. तर दोन्ही वेळेस असं मला वाटते, दोन्ही कंडिशनच्या वेळेस असं मला वाटते की मी एक यंग आहे आणि मी काही पण करू शकतो. या तर जेव्हा मी पॉलिटेक्निकला होतो तेव्हा मी अल्कोहोल नाही करत होतो, म्हणजे, आणि तेव्हाचे जे कलिग्स होते, जे माझ्या आसपास अराऊंड जे कलिग्स होते, ते पण अल्कोहोल वगैरे कोणी करत नव्हते. बट आता मी अल्कोहोल करतो. मोस्ट ऑफ द टाईम नाही, बट कधी कधी जेव्हा सगळेजण असेल तेव्हा. या आणि आता माझे कलिग्स पण, जे पण माझ्यासोबत आहे, गगन, बेट्टू, विशाल, हे कसे एक प्रकारे फ्रेंड स्ट्रक्चर आहे. हे पण कसे आता अल्कोहोल करतात. या त्यावेळेस जेव्हा मी डिप्लोमामध्ये होतो, फर्स्ट इयरला वगैरे, सेकंड इयरला, तेव्हा मुलीबद्दल काही फिलिंग्स वगैरे होती आणि अट्रॅक्ट तर व्हायचे, बट मी कधी स्टेप फॉरवर्ड नाही केला. आता पण सेम कंडिशन नाही. आता कंडिशन कशी आहे का, आता मला कोणती मुलगी दिसत नाही, तर त्यामुळे मी स्टेप फॉरवर्ड करत नाही. आणि म्हणजे आता जर समजा तर यूथचं जर पाहिलं तर मुलं कसे स्टेप फॉरवर्ड करून घेतात, कारण ते आता यूथ झालं आहे. बट ॲक्च्युली नाही का, माझी डेस्टिनी थोडीशी अलग आहे. मला कसा, मी दिमागाने जास्त विचार करतो, ना की दिलनी. तर एक प्रकारे काय आहे की या बाबतीत नाही का सारखंच आहे. या बाबतीत सारखंच आहे. बाकीचं अजून कोणकोणते एव्हिडन्स आहे? सगळेजण एकदम बहुत चांगल्याने हे होऊन राहिले आहे. लाईक 4 वर्ष अगोदर आम्ही कधी टूर नाही काढायचो, बट आता असं वाटतं की साला प्रत्येक महिन्याला काही ना काही टूर असावा. चिखलदऱ्याला आता मागच्याच महिन्यात गेलो आहे, आणि त्याच्यानंतर सिंबोरा डॅम्स वगैरे पण गेलो आहे. आम्ही आता मोस्ट ऑफ द टूर वगैरे काढतो. या तेव्हा नाही का मित्र कसे होते, ॲज अ एज्युकेशनल लाईफला रिलेट करणारे. अमित काळे, रोकडे, अजून नरताम, अजून हे कसे एज्युकेशनल लाईफला कनेक्ट होते. कॉलेज झालं तोपर्यंत आहे, कॉलेज खतम, तूही खतम, सब खतम. नंतर का हाय हॅलो बाय, बस, बाकी काय नाही. बट आता फ्रेंड कसे आहे, आमच्यामध्ये कॉलेजचं कनेक्शन तर नाही आहे, बट एक प्रकारे मित्रांचा साथीदार आहे. हे कुठे ना कुठेतरी आम्ही कनेक्टेड आहोत. जरी कॉलेज खतम झालं तरी एका डोक्याच्या एका रिकाम्या जागामध्ये आमचं कुठे ना कुठेतरी नाव आहे. हा पण माझा मित्र होता, आणि जरी आम्ही घाईत असो किंवा कुठे अचानकसं भेटलो तर थोडंसं बोलतो, काय झालं, कसं झालं, का सुरू आहे, वगैरे वगैरे, लॉट्स ऑफ थिंग्स. आणि सगळ्यांना विचारतो. ते एक प्रकारे कसं जिव्हाळा तयार होते. आता मित्रांमध्ये कसं जिव्हाळा तयार होते. आता विशाल आणि जे वन मॅन टीमसोबत जे कनेक्शन आहे ते तर बियॉन्ड दी जिव्हाळा आहे, कारण त्यांच्यासोबत तर माझे काही कनेक्शन नाही. ते माझ्या स्कूलमध्ये नाही आहे, नाही कॉलेजमध्ये आहात, नथिंग नो वन. आणि त्यांच्यामध्ये एज व्हेरिफिकेशन पण खूप जास्त आहे. तरी ते सगळेजण वन मॅन टीम बिकम रिअली फ्रेंडली टू मी. बहुत जास्त फ्रेंडली आहे आणि बहुत जिव्हाळ्याचे मित्र आहे. जरी मला काही हानी वगैरे झाली किंवा मी कोणत्या रॉंग परिस्थितीमध्ये आलो तर मला सर्वात जास्त कोणाची आठवण येईल, वन मॅन टीमची. या सुबोध, पिंटी, वैभव, विशाल वगैरे सगळ्यांची याची आठवण येईल. मला कुठे दारूची पार्टी करायची नंतर फर्स्ट टाईम माझ्या डोक्यात हेच येईल का मीला वन मॅन टीमसोबतच करायचं आहे, बाकी कोणी नाही. बाकीचे लागेच सेकंड प्रेफरन्स गगन किंवा बिट्टू वगैरे ते पाहिजे, बट फर्स्ट प्रेफरन्स वन मॅन टीम. या अशा प्रकारे हे होऊन जाते. तर हे एव्हिडन्स आहे जे मला वाटते का मी एक यंग झालो आहे आणि
या साऱ्या गोष्टी करण्याच्या लायक झालो आहे. तर एक प्रकारे कसं या साऱ्या एव्हिडन्स मी सांगू शकतो. अजून काय सांगायचं आहे, अजून काही नाही. आता बहुत हे झालं आहे, थकवा आला आहे, माझं पोट चांगलं भरून आहे, बट काइंड ऑफ फील रिअली टायर्ड. मी आत्याकडे आहे टेरेसवर, चांगली हवा येऊन राहिली, मस्त थंडी थंडी. इथं अंधार आहे, त्याचा फायदा घेऊन राहिलो आहे. मी गाणं खाजवत आहे आणि मला कोणी पाहत नाही आहे. पाहते असणं का शेटो उकडणार आहे लवड्याचा भाग. मी आठव्या एपिसोडमध्ये काउंट रेकॉर्ड करतो. हां जाऊ दे यार. सो आज काही खास नाही. आज लॅपटॉप घेतला मी, माझं कॉलेजचं स्कॉलरशिपचं काम पूर्ण करून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 8 एपिसोड पहिले कॉपी करून टाकले जे की इम्पॉर्टंट होते. आणि देन आता नागपूरला आलो आहे आणि जेवण करून आता इथे टेरेसवर घुमत आहे. सो या, उद्या ड्युटी पुन्हापासून. सो दिस इज अ माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 563 might be 63 64. Yeah, right now we are at Khaparkhed, Nagpur, Maharashtra. Thank you.